हॅलो, तर आज मी शेअर करणार आहे माझा हेअर केअर रुटीन, जे काही असं दिसणार आहे विथ सॉफ्ट कर्ल. सो बिफोर एव्हरी हेअर वॉश ऑइल चंपी तर मस्ट आहे, इवन इफ आय हॅव ऑइली हेअर. आणि बिफोर एव्हरी हेअर वॉश मी हेअर कोम करणं प्रिफर करते, त्याने हेअरफॉल कमी होतं वॉश करताना. आणि मग शॅम्पू करताना माझं फेवरेट स्टेप आहे टू स्क्रब माय स्कॅल्प. आणि ह्याचे बेनिफिट्स भरपूर आहेत, तुम्ही बघू शकता. ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतं आणि डॅन्ड्रफ आणि डेड स्किन रिमूव्ह करायला हेल्प करतं. मग मी जनरस अमाऊंटचं हेअर मास्क यूज करणार आहे आज डिचिंग माय कंडिशनर. आणि अशा प्रकारे हेअर वॉश इज कम्प्लीटेड. तर जसं हेअर वॉशच्या आधी डिटँगल केलं तसंच नंतर सुद्धा मी करणार आहे. आणि एकदम अलगद या टेक्निकने करायचं म्हणजे काही हेअरफॉल होत नाही. तर एकदम चंपू आणि पूर्ण हेअर डिटँगल केल्यानंतर एक्सेसिव्ह वॉटर पूर्ण काढून घ्यायचं. आणि मग वेळ आहे सिरमची 2 to 3 ड्रॉप्स अँड यू आर गुड. दिन भर रात करेंगे हम काम, कंटेंट बनाएंगे, लेके प्रभु का नाम. तर आता बिहाइंड द सीन्स ऐकल्यानंतर परत मी लागली माझ्या कामाला. तुम्ही बघू शकतात केस किती सॉफ्ट आणि एकदम टँगल फ्री झालेले आहेत आता. आणि मग केसांना नॅचरली ड्राय करून आता माझी फेवरेट स्टेप आहे, ज्याने माझे केस हमेशा बाउन्सी दिसतात. तर जेव्हा केस थोडे सुकत येतात तेव्हा मी असं मिडल पार्ट करून असे त्याला रोल करून लॉक करते. त्याने माझे केस थोडे ॲटलीस्ट 2 to 3 डेजसाठी कर्ली वाटतात. तुम्ही असं लॉक करून झोपू पण शकतात किंवा ॲटलीस्ट हाफ और 1 आवरसाठी ठेवून द्या. अँड देन हिअर कम द फायनल रिझल्ट. आता व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी हे लवकर ओपन करते. पूर्ण केस माझे अजून सुकलेले नाही आहेत, सो तुम्हाला प्रॉमिनंट कर्ल्स नाही दिसणार, पण थोडीशी आयडिया येईल. आणि ह्याचा अजून एक प्लस पॉईंट आहे, केस कर्ल करून ठेवल्यामुळे केस फ्रिझी नाही वाटत. कारण जर तुम्ही नॅचरली केस सुकून दिले तर स्टार्टिंगला केस खूप फ्रिझी वाटतात. हे आय थिंक सगळ्या मुली रिलेट करू शकतात. तर अशा प्रकारे सॉफ्ट कर्ल्स अचीव्ह झालेले आहेत. आणि छोटा डिस्क्लेमर, हे कर्ल्स माझ्या केसांमध्ये पॉसिबल आहे बिकॉज आय हॅव वेव्ही हेअर. आणि म्हणूनच ते खूप इझिली वेव्ह होतात. सो मी असं प्रॉपरली त्याला क्रंच करते म्हणजे कर्ल्स लगेचच लूज नाही होणार. अँड दॅट्स ऑल. सी यू ऑल. बाय.